नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, TETतून शासनाने जमवलेला 50 कोटींचा गल्ला, भरती प्रक्रिया रखडलेली, अर्जदारांची संख्या मात्र वर्षभरात लाखोंनी वाढली। नागपूर देशातील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने TET परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्याने यंदा TET परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। परीक्षेसाठी यंदा शुल्क वाढ केल्याने परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सरकारने तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमविला। गेल्या 12 वर्षाच्या काळात 9 वेळा TET परीक्षा शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या, तरी आजही हजारो TET पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव्य आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेत घेण्यात जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET यंदा सुमारे 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 23 नोव्हेंबरला होणाऱ्या TET परीक्षेच्या सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे 1 लाखाने वाढली आहे। सर्वत्र व्यवस्थापनाच्या सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या अनुदानित कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी व या इयत्तांच्या शैक्षणिक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। राज्यात राज्य परिषद मार्फत 2013 पासून TET परीक्षा आयोजित करण्यात येते। परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 नोव्हेंबरला TET परीक्षा होणार आहे। त्यात 1ली ते 5वी या इयत्तांसाठी पेपर 1 सकाळच्या भागात, तर 1ली ते 8वी या इयत्तेसाठीच्या पेपर 2 दुपारच्या वेळात होणार आहे। या परीक्षेच्या नोंदणीसाठी 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती। मात्र राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आल्याने परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती। त्यानुसार या मुदतीत सुमारे 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। शिक्षण सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला। त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वय म्हणजेच केंद्र प्रमुख पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेमध्ये तसेच पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण असल्याची तरतूद नमूद केली आहे। तर TET परीक्षेचा तपशील: पहिली TET परीक्षा झाली होती 15 डिसेंबर 2013, दुसरी 14 डिसेंबर 2014 रोजी, तर तिसरी 16 जानेवारी 2016 रोजी झाली होती, चौथी 7 जून 2016 रोजी झाली होती, त्यानंतर 5वा आहे 22 जुलै 2017, 6वी आहे 15 जुलै 2018, 7वी आहे 19 जानेवारी 2020, 8वी आहे 21 नोव्हेंबर 2021 आणि 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेली 9वी TET परीक्षा होती। तर असे आहे परीक्षार्थी। गतवर्षीचे परीक्षार्थी 3,78,058, यंदाचे परीक्षार्थी 4,75,000। यंदाचा महसूल खात्यात जमा झालेला आहे सरकारच्या सुमारे 50 कोटी रुपये। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शिक्षक भरती झाल्याने राज्यात शिक्षक भरती झाल्याने लाखो DED BED पदवीधारक बेकार झाले आहेत। राज्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। TETच्या नावाखाली शासन कोट्यवधी रुपयांचा गल्ला भरून बेकार शिक्षकांच्या भावनांशी खेळत आहे। त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी TET रद्द करून तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असे नचिकेत कोळपळकर, राज्य सचिव, महाराष्ट्र सेवा दल यांनी असं म्हटलं आहे। तर ही होती TET परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।